हॅलो. तुम्हाला ब्रायोफायटा आठवतात ना? त्या उंचीनी लहान मऊ वनस्पती ज्या जमिनीला चिकटून वाढतात, यांचे लहान असण्याचे काही तोटे होते बरं का. यांना ज्या प्रमुख समस्यांना तोंड द्यावं लागलं त्यापैकी एक म्हणजे यांची उंची लहान होती, त्यामुळे यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. आणि दुसरं म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वहन प्रणाली नव्हती. त्यामुळे हे ब्रायोफायटा जरी जमिनीतून पाणी आणि खनिज शोषून घेऊ शकत होते, तरीही वनस्पतीच्या सगळ्या भागांपर्यंत पाणी किंवा अन्न पोहोचवणं खूपच कठीण होतं. मग आता काय करायचं? तर ब्रायोफायटानंतरच्या सुरुवातीच्या काही जमिनीवरच्या वनस्पतींनी काहीतरी आश्चर्यकारक गोष्टी विकसित केल्या. ती म्हणजे या वनस्पतींनी संवाहिनी संस्था विकसित केली. आता संवाहिनी संस्था म्हणजे काय? तर हा आहे वनस्पतीच्या सगळ्या भागांमधून धावणाऱ्या नळ्यांचा एक संच. हे संच दोन प्रकारचे असतात बरं का. पहिला म्हणजे जलवाहिन्या किंवा झायलेम, ज्या पाणी आणि खनिज वाहून नेतात, आणि दुसरा म्हणजे रसवाहिन्या किंवा फ्लोएम, जे अन्न वाहून नेतात. याच संस्थेमुळे सगळं काही बदललं. या संस्थेमुळे झालं काय? तर वनस्पतींची उंची वाढू शकली आणि त्यांना जास्त सूर्यप्रकाश मिळवता आला, आणि याचमुळे यांना नवीन अधिवासांमध्ये वसाहत करता आली. म्हणजेच यांना जमिनीवर अजून वाढण्याची क्षमता मिळाली. आणि याच वनस्पतींना आपण आता टेरिडोफायटा म्हणतो. आणि टेरिडोफायटाचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे नेचे किंवा फर्न्स. बागांमध्ये किंवा जंगलांमध्ये तुम्ही पाहिलेल्या मोठ्या मोठ्या पिसांसारख्या पानांच्या त्या सुंदर हिरव्या वनस्पती, तेच नेचे आहेत. आणि यांना ही आकर्षक पाने असतात, ज्यांना आपण पर्णिका किंवा फ्रॉन्ट्स म्हणतो. ही खरी पाने आहेत. यांच्यामध्ये शिरा आणि संवाहिनी उती पूर्णपणे विकसित झालेल्या आहेत. आणि ब्रायोफायटांच्या विपरीत टेरिडोफायटांमध्ये खरे खोड आणि खरी मुळे देखील असतात. आणि यांच्यामध्ये संवाहिनी उती मुळापासून अगदी पानाच्या टोकांपर्यंत पसरलेल्या असतात. आता तुम्ही याचं पान कधी उलट करून बघितलेलं आहे का? तुम्हाला याच्या पानाच्या उलट्या भागावर अशा प्रकारचे काळे किंवा तपकिरी रंगाचे छोटे छोटे पुंजके दिसतील. आणि हे सहसा गोलाकार किंवा अंडाकृती असतात. हे काय आहेत बरं? तर हे पुंजके आहेत बीजाणुधानी पुंज, म्हणजेच सोरस. या प्रत्येक बीजाणुधानी पुंजामध्ये छोट्या छोट्या पिशव्या असतात, ज्यांना आपण बीजाणुधानी म्हणतो किंवा स्पोरॅन्जिया म्हणतो. आणि हीच बीजाणुधानी किंवा स्पोरॅन्जिया बीजाणू निर्मितीचा कारखाना आहे. आणि हेच बीजाणू या टेरिडोफायटांना प्रजनन करण्यासाठी मदत करतात. हे कसं बरं? चला तर बघूया. या प्रत्येक पानाच्या मागे असे छोटे छोटे पुंजके असतात, ज्यामध्ये अनेक छोट्या छोट्या पिशव्या असतात, ज्याला आपण बीजाणुधानी म्हणतो. बरोबर. आता ही बीजाणुधानी किंवा स्पोरॅन्जिया एकदा पूर्णपणे विकसित झाला की ते फुटतात आणि बीजाणू बाहेर निघतात. आणि हेच बीजाणू जेव्हा एखाद्या ओलसर किंवा सावलीच्या पृष्ठभागावर पडतात, तेव्हा ते बीजाणू अंकुरित होऊन एक लहान छोटीशी हृदयाच्या आकाराची हिरवी वनस्पती तयार करतात, ज्याला आपण प्रोथॅलस म्हणतो. आणि हा प्रोथॅलस विकसित झाल्यानंतर त्यात नर आणि मादी प्रजनन अवयव तयार होतात. नर प्रजनन अवयव शुक्रपेशींची निर्मिती करतात आणि मादी प्रजनन अवयव अंडपेशींची निर्मिती करतात. या शुक्रपेशी मादी प्रजनन अवयवातील अंडपेशीपर्यंत पोहोचण्यासाठी पोहत जातात आणि त्याचं फलन करतात. म्हणजेच टेरिडोफायटांना फलनासाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच टेरिडोफायटा देखील दमट वातावरणात वाढतात. फलनानंतर युग्मनज निर्मिती होते आणि ते युग्मनज शेवटी एका नवीन लहान रोपट्यामध्ये वाढतं. आणि जेव्हा या नवीन वनस्पतीची पूर्ण वाढ होते, तेव्हा ते पुन्हा एकदा त्याच्या पानांच्या मागील बाजूवर हे बीजाणू कोश तयार करायला सुरुवात करतात, ज्यामध्ये पुन्हा बीजाणू निर्मिती होते. आणि अशाच प्रकारे बीजाणूंद्वारे टेरिडोफायटांमध्ये प्रजनन होतं. ठीक आहे. आता आपण टेरिडोफायटांची काही उदाहरणे बघूया.
पहिलं उदाहरण म्हणजे ॲडिएंटम सारखे नेचे. मग येतात मार्सेलिया सारख्या पाण्यावर प्रेम करणाऱ्या वनस्पती. मग इक्विसेटम सारख्या काटेरी वनस्पती, ज्यांना हॉर्स्टेल नेचे किंवा हॉर्स्टेल फर्न्स देखील म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी सिलॅजिनेला सारख्या काही आदिम किंवा प्रिमिटिव्ह वनस्पती. तर आपण या व्हिडिओमध्ये आता काय शिकलो बरं? आपण या व्हिडिओमध्ये शिकलो टेरिडोफायटा बद्दल. आपण पाहिलं की ब्रायोफायटांना काही समस्या होत्या. त्यांची उंची लहान होती, त्यामुळे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत नव्हता आणि यांच्यामध्ये अन्न किंवा पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही वहन प्रणाली नव्हती. पुढे उत्क्रांती झालेल्या वनस्पतींनी काय केलं तर त्यांनी सगळ्यात पहिले संवाहिनी संस्था विकसित केली. यांच्यामध्ये खरी मुळे, खरे खोड आणि पर्णिका किंवा फ्रॉन्ट्स म्हणजेच खरी पाने होती आणि यांनाच आपण टेरिडोफायटा म्हणतो. आता आपण जर या पर्णिकांच्या खालच्या बाजूला पाहिलं तर तिथे बीजाणुधाणी किंवा स्पोरॅन्जिया आहेत आणि हेच बीजाणुधाणी आहे जे बीजाणू तयार करतात. आणि हे बीजाणू जेव्हा अंकुरित होतात तेव्हा ते प्रोथॅलस नावाची छोटीशी हृदयाच्या आकाराची वनस्पती तयार करतात. आणि जेव्हा हे प्रोथॅलस वाढतं तेव्हा ते नर प्रजनन अवयव आणि मादी प्रजनन अवयव तयार करतं. नर प्रजनन अवयवामधल्या शुक्रपेशी अंडपेशीपर्यंत पोहत जातात आणि फलन होऊन युग्मनज निर्मिती होते, जी नवीन वनस्पतीमध्ये वाढते. आणि जेव्हा ही नवीन वनस्पती पूर्णपणे विकसित होते तेव्हा हेच चक्र पुन्हा सुरू होतं. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.